परमेश्वर थोर आहे. आमच्या देवाच्या नगरात, त्याच्या पवित्र डोंगरावर तो स्तुतीस अत्यंत पात्र आहे. उत्तर सीमेवरील सियोन डोंगर, राजाधिराजाचे नगर, उच्चतेमुळे सुंदर व सर्व पृथ्वीचा आनंद आहे. देव त्याच्या प्रासादामध्ये आश्रय दुर्ग असा प्रगट झाला आहे. हे देवा, तुझ्या मंदिरात आम्ही तुझ्या वात्सल्याचे चिंतन केले. हे देवा, जसे तुझे नाव तशी तुझी कीर्ती पृथ्वीच्या शेवटापर्यंत जात आहे. तुझा उजवा हात न्यायपूर्ण आहे. तुझ्या न्यायकृत्यांमुळे सियोन डोंगर आनंद पावो, यहुदाच्या कन्या उल्हासोत. सियोने सभोवती फिरा, तिला फेरा घाला, तिचे बुरुज मोजा, तिच्या कोटांकडे लक्ष द्या, तिच्या प्रासादांमधून फिरा, म्हणजे पुढील पिढीला तिच्याविषयी तुम्हाला सांगता येईल. कारण हा देव आमचा सनातन देव आहे. तो सर्व काळ आमचा मार्गदर्शक होईल. शालोम प्रियजन हो, अनुग्रह प्रार्थना सहभागितेच्या आजच्या या ऑनलाईन उपासनेमध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रभूला प्रार्थना करूया की त्याने या उपासनेमध्ये पुढारीपण करावं, या उपासनेचा संपूर्ण ताबा त्याने घ्यावा. चला प्रार्थना करूया. परमदयाळू परमेश्वरा, दयाघन ईश्वरा, स्तुती स्तोत्रामध्ये वाचल्याप्रमाणे खरोखरच तू आमचा आश्रय दुर्ग आहेस. प्रभू, तू किती महान आहेस. तू सनातन परमेश्वर आहेस. पिढ्यानपिढ्या तू आमचा देव आहेस. प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो की आम्ही तुला वेळीच ओळखू शकलो आणि तुझ्या राज्यामध्ये प्रवेश करू शकलो. प्रभू, आमची हीच प्रार्थना आहे, आमच्याप्रमाणे आमचे नातेवाईक, मित्रमंडळी, स्नेही यांनी देखील तुझ्या राज्यामध्ये प्रवेश करावा. त्यांना तुझ्या राज्याची सुवार्ता सांगण्यासाठी आमचं सहाय्य कर. प्रभू, आज ही उपासनेची वेळ दिलीस, तुझ्या सानिध्याचा अनुभव घेण्याची वेळ दिलीस, तुझे मनपूर्वक आभार. ही उपासना आम्ही तुझ्या हातात देतो. तुला विनंती करतो, तू आम्हाला चालव. आम्हाला तुझ्या सानिध्याचा अनुभव घ्यायचा आहे. तुझा आनंद आम्हाला उपभोगायचा आहे. आणि प्रभुदेवा, तुझा आशीर्वाद मिळाल्यानंतर तो आशीर्वाद आम्हाला इतरांनाही द्यायचा आहे. आणि म्हणून या उपासनेचं सर्व नेतृत्व तू कर. तू ही उपासना चालव. ही प्रार्थना येशू आमचा तारणारा त्याच्या नावानं करतो म्हणून तू ऐक. आमेन. चला तर प्रियजन हो, प्रभूची उपासना करूया, त्याचं नाव उंचावूया, त्याचा महिमा वर्णूया, स्तुती स्तोत्र गाऊया, स्तुतिगीतं गाऊया. यावेळेस या स्तुतिगीतांमध्ये आपलं पुढारीपण करतायत लंडनहून रेव्हरंड अजय मोरे आणि त्यांची सुविद्ध पत्नी कविता. त्यांच्याबरोबर आपण प्रभूची स्तुती करूया. मेरे पास ही रहना प्यारे यीशु, मैं तेरे बिना जी ना सकूंगा. मेरे पास ही रहना प्यारे यीशु, मैं तेरे बिना जी ना सकूंगा. हालेलुया, 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 हालेलुया. दुखों में आंसुओं में मेरी माँ बनकर आ, कर्ज में कष्टों में मेरा पिता बनकर आ. दुखों में आंसुओं में मेरी माँ बनकर आ, कर्ज में कष्टों में मेरा पिता बनके आ.
पास ही रहना प्यारे यीशु, मैं तेरे बिना जी ना सकूंगा। मेरे पास ही रहना प्यारे यीशु, मैं तेरे बिना जी ना सकूंगा। हालेलुया 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 हालेलुया। अंधियारी राहों में मेरी रोशन बनकर आ, मौत की वादियों में मेरा जीवन बन जा। अंधियारी राहों में मेरी रोशनी बनकर आ, मौत की वादियों में मेरा जीवन बन जा। मेरे पास ही रहना प्यारे यीशु, मैं तेरे बिना जी ना सकूंगा। मेरे पास ही रहना प्यारे यीशु, मैं तेरे बिना जी ना सकूंगा। हालेलुया 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 हालेलुया। बीमारी की हालत में मेरी सेहत बन के आ, दुश्मन की अदावत में मेरा प्यार बन जा। बीमारी की हालत में मेरी सेहत बन के आ, दुश्मन की अदावत में मेरा प्यार बन जा। तो मेरे पास ही रहना प्यारे यीशु, मैं तेरे बिना जी ना सकूंगा। मेरे पास ही रहना प्यारे यीशु, मैं तेरे बिना जी ना सकूंगा। हालेलुया 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 बाळकसाहेब, कविताताई, या सुंदर गाण्यामध्ये तुम्ही आमचं पुढारीपण केलं. प्रभूचा आशीर्वाद आम्हाला दिलात. तुमचे मनपूर्वक आभार. आता अर्पिता, रेव्हरंड अजय मोरे आणि कविताताई यांची मुलगी आपल्यासाठी हे सुंदर इंग्लिश गीत सादर करते. तिच्याबरोबर आपण प्रभूची स्तुती करूया. आपल्याला हे माहीत असलेलं गाणं आहे, आपणही गाऊया. Let us come together to praise and worship our Lord's beautiful name. You are the Lord of the beginning, one with God the Lord Most High. Your hidden glory in creation.
अर्पिता, या सुंदर गाण्यामध्ये तू आमचं पुढारी पण केलंस. तुझे मनपूर्वक आभार. तुला विनंती आहे, आणखीन नवीन गाणी गा आणि प्रभूची स्तुती करण्यामध्ये आमचं पुढारी पण कर. प्रियजनो, आता वेळ झाली आहे प्रभूचं वचन वाचण्याची. आज प्रभूचं वचन आपल्यासाठी वाचतायत पुण्याहून सिस्टर अनघा ओहोळ. आजचा शास्त्रभाग आहे कलसेकरास पत्र, ह्याचा 3रा अध्याय, वचने 5 ते 11. तर पृथ्वीवरील तुमचे अवयव जीवे मारा, म्हणजे जार कर्म, अमंगळपणा, काम वासना, कुवासना व लोभ, याला मूर्तिपूजा म्हणावे, यास जीवे मारा. त्यामुळे देवाचा कोप आज्ञाभंगाच्या पुत्रावर होतो. तुम्ही पूर्वी त्या वासनात जगत होता, तेव्हा त्यामध्ये तुम्हीही वागत होता. परंतु आता क्रोध, संताप, दुष्टपणा, मुखाने निंदा व शिवीगाळ करणे ही सर्व आपणापासून दूर करा. एकमेकांबरोबर लबाडी करू नका, कारण तुम्ही जुन्या मनुष्यास त्याच्या कृतीसुद्धा काढून टाकिले आहे, आणि जो नवा मनुष्य त्यास अस्तित्वात आणणाऱ्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे, त्याला अंगी लिहिलेला आहा. यात हेल्लेनी व यहुदी, सुंता व बेसुंता, बर्बर व स्कुथी, दास व स्वतंत्र हे नाही, तर ख्रिस्त सर्व काही आणि सर्वात आहे. देवबाप वाचलेले वचने आशीर्वादित करू. अनघाताई, प्रभूचं वचन वाचण्यात आमचं पुढारी पण केलंस. तुझा बहुमूल्य वेळ दिलास, तत्परतेनं रेकॉर्डिंग करून आम्हाला पाठवलंस. तुझे मनपूर्वक आभार. आता दानार्पणाची वेळ झाली आहे. उपासना संगीतामधून हे गीत गाऊया आणि आपलं दान प्रभूच्या चरणी आणूया. कदाचित हे मी अनेक वेळा सांगितलेलं आहे की आपल्या उपासना संगीतामध्ये 800 गाणी आहेत, परंतु त्यापैकी किती गाणी आपण गातो? माझ्या अंदाजाप्रमाणे जास्तीत जास्त 100 गाणी. त्याचा अर्थ 700 गाणी आपल्या उपासना संगीतामध्ये आहेत, की जो उत्तम खजिना आहे, जो तसाच पडलेला आहे. एखादी बंद तिजोरी असते, जी वर्षानुवर्ष तळघरामध्ये कुलूप बंद अवस्थेत असते, जिचा काही उपयोग होत नाही. त्या प्रकारे आमच्या उपासना संगीतामधील हा खजिना झालेला आहे, नाही का? आणि म्हणून आमची जबाबदारी आहे की जी काही गीतं आपण गाऊ शकतो ती आपण गाण्याचा प्रयत्न करावा. जी गाणी आम्हाला माहीत नाहीत त्याला नवीन चाली लावायचा आपण प्रयत्न करावा, आणि या गाण्यांचा उपयोग आपण आपल्या उपासनेमध्ये, आपल्या आराधनेमध्ये करावा, आपल्या भक्तीमध्ये करावा. पहा, या प्रत्येक गाण्यामागे फार सुंदर इतिहास आहे. अतिशय अर्थपूर्ण अशी ही गाणी आहेत. जर आपण आपल्या मराठी भक्तीमध्ये या गाण्यांचा उपयोग केला तर पहा, आपली भक्ती किती समृद्ध होईल. आजकाल अनेक मंडळांमध्ये प्रेज अँड वर्शिप ही गोष्ट सुरू झालेली आहे, आणि ती चांगली आहे. परमेश्वराची स्तुती आराधना करण्यामध्ये आमचे अनेक तरुण तरुणी पुढे येत आहेत, ही फार चांगली गोष्ट आहे. आणि पुष्कळ नवीन गीतं रचली जात आहेत, ही सुद्धा चांगली गोष्ट आहे. पण तो आपल्याजवळ जो ठेवा आहे तो आम्ही हरवावा का? आमच्याकडे उपासना संगीतामध्ये संगीताचा, गीतांचा जो इतका अद्भुत सुंदर खजिना आहे, ठेवा आहे, त्याचा उपयोग जर आपण आपल्या भक्तीमध्ये केला तर किती चांगली गोष्ट होईल ना. आणि म्हणून माझं आपल्याला आव्हान आहे की कृपा करून उपासना संगीतामधील गीतं जास्तीत जास्त गाण्याचा प्रयत्न करा. मी स्वतः हा थोडाफार प्रयत्न करतो. ज्या ज्या ठिकाणी मला संधी मिळते, माझा हा आग्रह असतो की आपण उपासना संगीतातली गाणी गावीत.
मग कदाचित माझ्यावर काही जण आरोप करतील की हो, तुम्हाला आपले परंपरागत गाणे आवडतात, नवीन गाणे तुम्हाला आवडत नाहीत का? हो, मला आवडतात, परंतु माझी जी खंत ही आहे की आपल्याजवळ इतका चांगला ठेवा असताना तो ठेवा आपण का दुर्लक्षित करावा? त्याचा उपयोग आपण आपल्या मराठी मंडळीमध्ये का करू नये? आपल्याला एखादं गाणं माहीत असेल की जे सहसा गायलं जात नाही, कृपा करून आपण ते गाणं गा आणि आम्हाला पाठवा. आज आपण उपासना संगीतामधून 475 क्रमांकाचं गाणं गाणार आहोत, अहो भक्तया. हे परिचित गाणं आहे, आमच्या परिचयाची चाल आहे आणि म्हणून आपण सर्व मिळून हे गाणं गाऊया. आणि हे गीत गात असताना आपण आपलं दान परमेश्वराच्या सेवेसाठी अर्पण करूया. अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या सेवेमध्ये जर आपण हातभार लावू इच्छिता तर आपण आपलं दान आम्हाला जरूर पाठवू शकता. अहो भक्तया, भजा देवाला आता, तो कृपावान सामर्थ्यवान. अहो भक्तया, करा पापाची प्रार्थना, वर्णा प्रभूची करुणा, मागास प्रेरणा. अहो भक्तया, अहो पापिया, नमा देवाला आता, तो नीतिवान व दयावान. अहो पापिया, तो आजी रूपा दावितो, प्रभुही आता पावेतो, प्रेमे बोलावितो. अहो पापिया, अहो सर्वया, करा देवाची भक्ती, तो सत्यवान व प्रीतिवान. अहो सर्वया, आयुष्य वेगे गुजरेल, न्यायाचा काल पोहचेल, तो पापी घाबरेल. अहो सर्वया. आपण आपलं दान प्रभूच्या हातामध्ये सोपूया, प्रार्थना करूया. हे आमचे अत्यंत प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो, कारण की तू आमची काळजी घेतोस, आमच्या सर्व गरजा पुरवतोस, आम्हाला आरोग्य देतोस, आमचं संरक्षण करतोस. प्रभू, तुझ्या विश्वासूपणाचा, चांगुलपणाचा अनुभव आम्ही रोज घेतो. आजपर्यंतच्या आमच्या वाटचालीमध्ये प्रभू, तू आम्हाला तुझी कृपा पुरवली आहेस, तू आमचं सहाय्य केलेलं आहेस, तुझ्या विश्वासामध्ये तू आम्हाला राखलेला आहेस. या सर्व आशीर्वादांची जाणीव ठेवून अत्यंत अल्पाचं दान आज आम्ही तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. प्रभू, या दानाचा तू स्वीकार कर, हे आशीर्वादित कर. या दानाचा उपयोग तुझं कार्य या जगामध्ये वाढण्यासाठी, तुझ्या मंडळीची आध्यात्मिक वाढ होण्यासाठी, अनुग्रह प्रेयर फेलोशिप आणि हा संदेश ऐकत असणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभू तुझं सुंदर कार्य होण्यासाठी या दानाचा उपयोग तू होऊ दे, अशी आम्ही तुला विनंती करतो. या दानाबरोबरच आम्ही स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. प्रभू, तू आम्हा प्रत्येकांचा ताबा घेतो, आम्हाला चालव. आम्ही तुझ्या वचनाकडे वळत असताना आम्ही तुझं सहाय्य मागतो. प्रभू, तुझ्या कृपेशिवाय, तुझ्या मदतीशिवाय आम्हाला तुझ्या वचनांचा अर्थ समजत नाही आणि म्हणून आम्ही तुला विनंती करतो, पवित्र आत्म्या, या वचनांचा उलगडा तो आम्हाला कर. तुझं सत्य तो आम्हाला प्रगट कर. तुझी इच्छा समजून घेऊन तुझ्या आज्ञा पाळण्यासाठी प्रभू आम्हा सर्वांना तुझी कृपा तू पुरव. आम्ही सर्वजण
स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. तू आम्हाला चालव. चालणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजनो, आता वेळ झाली आहे संदेशाची. देवाच्या वचनाचा उलगडा आता आपण ऐकणार आहोत. आपल्यासाठी तो उलगडा करतायत आपल्या सगळ्यांचे आवडते देवाचे सेवक रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड. ते आपल्याला संदेश देण्यापूर्वी आपण प्रार्थना करूया आणि हा संदेश प्रभूनं आमच्यासाठी आशीर्वादित करावा म्हणून त्याला विनवूया. प्रार्थना करू. प्रभू देवा, आम्ही तुझे आभार मानतो. तुझी स्तुती करण्यामध्ये तू आमचं सहाय्य केलंस. दानाद्वारे तुझी उपासना करण्यासाठी सहाय्य केलंस. प्रभू, आता आम्ही तुझ्या वचनामधून तुझा संदेश ऐकणार आहोत. आमची विनंती आहे, तू आमचे प्रिय पाळकसाहेब यांना आपल्या हातात घे. त्यांच्याद्वारे तू आमच्याशी बोल. तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन त्यांना दे आणि तो जो उलगडा करतील तो तुझ्याकडून आलेला असू दे. तू आमच्याशी बोलणार आहेस, तो आशीर्वाद तो आम्ही समजून घ्यावा आणि आमच्या जीवनामध्ये आवश्यक तो बदल करावा. यासाठी तू आम्हाला नम्र कर. प्रभू, आम्ही पाळकसाहेबांना आणि आम्हा सर्वांना तुझ्या हातात सोपवतो. ही प्रार्थना येशूच्या नावानं करतो म्हणून तो ऐक. आमेन. चला प्रियजनो, संदेश ऐकूया. शालोम. कसे आहात आपण सर्व? अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या या ऑनलाईन भक्तीमध्ये मी आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. खूप आनंद होतो तुम्हाला भेटण्यामध्ये. प्रत्येक रविवारी आपली भेट होते त्याचा मला अतिशय आनंद वाटतो. मागच्या रविवारची भक्ती आपल्यासाठी आशीर्वादित झाली आहे असा माझा विश्वास आहे. आपल्यापैकी काही जण सकाळी 8 वाजता रविवारी जी ऑनलाईन भक्ती असते, लाईव्ह असते, त्यामध्ये आपण सामील होता. त्यामध्ये आपल्यापैकी काही जण आपल्या कॉमेंट्स देता आणि खूप आनंद वाटतो. सिस्टर शोभा सूर्यवंशी, सिस्टर विजया गायकवाड, सिस्टर प्रतिभा नामे यांनी ज्या कॉमेंट्स दिल्या त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. ही भक्ती आपल्यासाठी अतिशय आशीर्वादाची होते. प्रभू आपल्याला नवीन गोष्टी शिकवत आहे, याबद्दल आम्ही प्रभूला मनापासून धन्यवाद देतो. आमचा जो व्हॉट्सॲप ग्रुप आहे ऑनलाईन सर्व्हिसेस, त्यामध्ये भक्तजनांनी आपल्या प्रतिक्रिया द्याव्यात असं आवाहन मी नेहमी करत असतो आणि काही जण प्रतिसाद देतात. मागच्या आठवड्यामध्ये ब्रदर सुरेश तिवडे जे मिरजमध्ये असतात त्यांनी अतिशय सुंदर प्रतिक्रिया पाठवली जी मी व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये टाकलेली आहे. आपण जर या व्हॉट्सॲप ग्रुपचे मेंबर झाला नसाल तर माझी आपल्याला विनंती आहे की आपला फोन नंबर, आपलं नाव आम्हाला कळवा आणि आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये आपल्याला सामील करून घ्यायला आम्हाला निश्चितच आनंद वाटेल. आम्ही प्रामुख्यानं अनुग्रह प्रेयर फेलोशिपची जी ऑनलाईन भक्ती आहे त्यासंबंधी चर्चा करतो, विचारांची देवाणघेवाण करतो. त्याचप्रकारे वेगवेगळ्या विषयांवर आम्ही चर्चा करतो. या दिवसांमध्ये भारतामधील आमचे जे मित्र मोठा सण साजरा करत आहेत त्याविषयी आम्ही चर्चा करत होतो. या दिवसामध्ये आम्ही कशाप्रकारे त्यांना प्रतिसाद द्यावा, कशाप्रकारे आम्ही त्यांच्याशी बोलावं आणि या उत्सवामध्ये, या सणामध्ये आम्ही सहभागी होऊ शकतो का, यासंबंधी आम्ही चर्चा केली. वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळी मतं मांडली आणि येशू ख्रिस्त हा जगाचा प्रकाश आहे. योहान कृष्णवर्तमान 8 अध्याय 12 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हटला, मी जगाचा प्रकाश आहे आणि जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो तो अंधकारात चालणारच नाही. अशा प्रकारचं विधान प्रभू येशू ख्रिस्तानं स्वतःविषयी केलं आणि शिष्यांविषयी केलं. आणि मत्त्याच्या शुभवर्तमानामध्ये 5व्या अध्यायाच्या 14व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हटलं, तुम्ही जगाचे प्रकाश आहात. तर प्रकाश उत्सव आमच्या आजूबाजूला साजरा होत आहे, परंतु खरोखर देवाचा प्रकाश प्रभू येशू ख्रिस्त या खऱ्या प्रकाशाची त्यांना ओळख आहे का, हा प्रश्न आहे. आणि या प्रसंगी आम्हाला जर संधी मिळाली तर येशू ख्रिस्त जो जगाचा प्रकाश आहे त्याची ओळख आम्हाला आमच्या मित्रांना करून देता येईल का,
यासंबंधी आम्ही चर्चा केली. आपले यासंबंधी काही विचार असतील तर जरूर आम्हाला पाठवा. अर्थात आमचे काही बांधव आहेत की जे या सणाच्या काळामध्ये इतर देवदैवतांच्या भक्तीमध्ये सहभागी होतात आणि ते अर्थातच पवित्र शास्त्राला धरून नाही आहे, आणि त्याविषयी सुद्धा आम्ही चर्चा केली. आणि मला खूप वाईट वाटतं आणि आश्चर्य वाटतं, आमच्यामध्ये असे काही लोक आहेत की ते आपल्या मंडळीमध्ये सुद्धा फार ॲक्टिव्ह आहेत, परंतु त्याचबरोबर ज्या ठिकाणी ते राहतात, ज्या सोसायटीमध्ये, ज्या लोकांमध्ये ते राहतात, त्यांच्या सर्व सणांमध्ये, उत्सवांमध्ये आणि अन्य देवाच्या भक्तीमध्ये ते सहभागी होतात. इतरांच्या आनंदामध्ये सहभागी होणं ही एक गोष्ट आहे, परंतु इतर देवांची पूजा करणं हे पवित्र शास्त्राला धरून निश्चितच नाही, आणि त्याचं समर्थन कोणीही केलेलं आम्हाला चालणार नाही. होय, आमच्या मित्रांशी आम्ही मित्रतेचे संबंध कसे ठेवावेत, प्रेमाचे संबंध ठेवावेत, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हावं, ही चांगली गोष्ट आहे. परंतु आमचा जो धर्मविश्वास आहे त्याच्या विरुद्ध, पवित्र शास्त्राच्या वचनाच्या विरुद्ध अशी काही गोष्ट या दिवसांमध्ये आपण करावी, हे मला असं वाटतं की विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये घडू नये. आणि ही आमची अत्यंत स्पष्ट भूमिका आहे. त्यामध्ये कोणतीही तडजोड आम्ही करणार नाही. आमच्यामध्ये एक बहीण आहे जी ख्रिस्ती नव्हती, इतर विश्वासामधून ती प्रभूकडे आलेली आहे. ती प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवते, परंतु तिच्या विश्वासाची किंमत ती ज्या ठिकाणी काम करते त्या ठिकाणी तिला द्यावी लागते. तिच्या कंपनीमध्ये वेगवेगळ्या धार्मिक उत्सव जे होतात त्यामध्ये ती सहभागी होत नाही. पूर्वी ती होत होती, परंतु आता प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळं ती त्यामध्ये सहभागी होत नाही, आणि त्याबद्दल तिला त्रास दिला जातो. तिला पुष्कळ मानसिक त्रास सहन करावा लागतो. आणि तिच्या जीवनाची फार सुंदर साक्ष असं आम्हाला वाटतं. तिनं आपल्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची भक्ती करायचं ठरवलेलं आहे, आणि म्हणून ती इतर कोणत्याही देवदैवतांची भक्ती करणार नाही, आणि तिच्या या विश्वासाची किंमत तिला आज द्यावी लागत आहे. आम्ही तिच्यासाठी नेहमी प्रार्थना करतो. प्रभूने तिला धैर्य द्यावं, शक्ती द्यावी, यासाठी आम्ही नेहमीच त्यासाठी प्रार्थना करतो. आपणही त्यासाठी प्रार्थना करा. आपल्यापैकी कोणी अशा प्रकारच्या परिस्थितीमधून जात असाल, आपल्यालाही कुठल्याही प्रकारच्या त्रासातून जावं लागत असेल, तर आम्हाला जरूर कळवा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करू. प्रार्थनेमध्ये आम्ही एकमेकांना उचलून धरण्याची, धीर देण्याची, सपोर्ट करण्याची गरज आहे. पहा, कदाचित भारतामध्ये आम्हाला जणू काही तारेवरची कसरत आहे. आमच्या धर्मविश्वासाशी कोणती तडजोड न करता इतरांच्या सणामध्ये, इतरांच्या उत्सवामध्ये सहभागी होणं हे आम्हाला करावं लागतं. परंतु त्यावेळेस आम्हाला काळजी घेण्याची गरज आहे, कारण प्रभूनं आपल्या वचनामध्ये अत्यंत स्पष्ट आम्हाला आज्ञा दिलेली आहे, सूचना दिलेल्या आहेत. त्याचं पालन आम्ही करणं हे अत्यंत आवश्यक आहे. पहिल्या शतकामध्ये जेव्हा मंडळीची सुरुवात झाली, ज्या परिस्थितीमध्ये ते जीवन जगत होते, त्यांच्या आजूबाजूला वेगवेगळ्या धर्माचे लोक होते, आणि त्यांच्यासमोर सुद्धा फार मोठं आव्हान होतं, परंतु त्यांनी कधी आपल्या विश्वासाशी तडजोड केली नाही. याउलट आपला विश्वास प्रगट करण्यासाठी त्यांना जबरदस्त किंमत भरून द्यावी लागली. अनेकांना आपला जीव गमवावा लागला. हा मंडळीचा इतिहास आहे, आणि म्हणून इतरांशी चांगले संबंध ठेवण्याच्या नादामध्ये आपण आपल्या विश्वासाचा तर बळी देत नाही ना, याची काळजी आपण घेणं अत्यंत आवश्यक आहे. पण प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं, आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर, सर्वांशी सलोख्यानं राहा, शांतीनं राहा. पण त्याचा अर्थ असा नाही की माझ्या प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाशी मी तडजोड करावी. प्रभू येशू ख्रिस्तानं दिलेल्या आज्ञा आहेत त्या मला कधीही तोडता येणार नाहीत, मोडता येणार नाहीत. याची काळजी आपण घेणं हे फार महत्त्वाचं आहे. आपले अनुभव आम्हाला जरूर कळवा. मुलामुलींसाठी पवित्र शास्त्र वचन पाठांतर स्पर्धा घेण्याची माझी खूप इच्छा होती, परंतु जसा प्रतिसाद मिळायला हवा तसा मिळाला नाही. त्यामुळं सध्या आम्ही हा कार्यक्रम पोस्टपोन केला आहे, पुढं ढकलला आहे. जर आपल्यापैकी काही जण पुढं आला आणि जर आपण मदत करण्याची इच्छा प्रदर्शित केली तर जरूर येणाऱ्या काळामध्ये आपण मुलामुलींसाठी हा कार्यक्रम घेऊया. माझी खात्री आहे की आम्ही सर्वच ख्रिसमसच्या तयारीमध्ये लागणार आहोत. मंडळीमध्ये, घरामध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारे ख्रिसमस सेलिब्रेट करण्यासाठी आपण तयारी करतो. मला आपल्याला हे आव्हान करायचं आहे, ज्यांना ख्रिस्ताचं नाव माहीत नाही त्यांच्यामध्ये जाऊन येशू ख्रिस्ताची सुवार्ता गाजवण्याची संधी
आपण सोडू नये. 2-3 गोष्टींची योजना आम्ही करत आहोत. मी कदाचित हे पूर्वी सांगितलेलं आहे. ज्या भागामध्ये आम्ही राहतो त्या ठिकाणी एक फार मोठं कन्स्ट्रक्शन चालू आहे. एक मोठी इमारत उभी राहत आहे आणि जवळजवळ 100पेक्षा अधिक कामगार त्या ठिकाणी काम करत आहेत. आणि या कामगारांची वस्ती आमच्या घराजवळच आहे. रोज आम्ही त्यांना जाता येताना पाहतो. आणि देवानं माझ्या मनामध्ये हे ओझं दिलं आहे की ख्रिसमसच्या दिवसामध्ये आपण त्यांना येशू ख्रिस्ताच्या जन्माची सुवार्ता सांगावी. त्यासाठी आम्हाला त्या बिल्डिंगचे त्या प्रोजेक्टचे जे बिल्डर आहेत त्यांची परवानगी घ्यावी लागेल. इतर काही परवानग्या घ्याव्या लागतील. त्यांच्याकडे जाऊन गीतं गाण्यासाठी आम्हाला चांगल्या गानवृंदाची गरज आहे, क्वायरची गरज आहे. चर्चमध्ये गाण्यासाठी मुलं मुली फार उत्सुक असतात, परंतु सुवार्थ प्रसारासाठी किती जणांची उत्सुकता आहे. हे जे कामगार आहेत ते साधे गरीब आहेत, अशिक्षित आहेत. त्यांना हिंदीमध्ये सुवार्थ प्रसाराची गाणी, येशू ख्रिस्ताच्या जन्माची गाणी गाण्यासाठी आपली इच्छा आहे का, तयारी आहे का? जर तुम्ही पुण्यामध्ये राहता आणि या सेवेमध्ये सहभागी होण्याची जर आपली इच्छा असेल तर जरूर आम्हाला कळवा. यासाठी प्रार्थना करा, प्रत्यक्ष आपला सहभाग द्या. आणि जर प्रभू आपल्याला प्रेरणा देतो तर त्यासाठी या विशेष आउटरीच कार्यक्रमासाठी आपण आपलं दान आम्हाला पाठवू शकता. कारण आम्ही ख्रिसमसची गाणी गाणार आहोत, संदेश देणार आहोत, त्यांना केक देणार आहोत आणि इतर काही गोष्टी करण्याची आमची योजना आहे. तर आपल्या प्रार्थनेमध्ये जरूर याची आठवण ठेवा. वानवडीमध्ये जगताप चौक आहे, त्या ठिकाणी ख्रिस्त जन्मदिनाची गाणी गावीत अशी आमची योजना आहे. त्यासाठी सुद्धा आपल्या मदतीची, आपल्या प्रार्थनेची आम्हाला गरज आहे. तर आत्तापासूनच आम्हाला तयारी करायला हवी यासाठी की आम्ही जे काही करू ते उत्तम होईल आणि त्यामधून जे सर्व ऐकणारे आहेत त्यांना प्रभू स्पर्श करेल, आशीर्वाद देईल आणि त्यांच्या जीवनामध्ये प्रभूचं कार्य व्हावं यासाठी आपण सर्वांनी प्रार्थना करावी ही माझी आपल्याला विनंती आहे. मागच्या रविवारच्या भक्तीमध्ये सिस्टर प्रीती निकाळजे हिने अतिशय सुंदर आराधनेमध्ये आमचं पुढारीपण केलं. त्याबद्दल आम्ही तिचे आभारी आहोत. सिस्टर ज्योती चव्हाण ज्या माझ्या UTSमध्ये स्टुडंट होत्या, त्यांनी बायबल वाचन केलं आणि अतिशय तत्परतेनं आम्हाला पाठवलं. त्याबद्दल त्यांचाही मी आभारी आहे. या रविवारच्या भक्तीमध्ये सिस्टर अनघा ओहोळ यांनी शास्त्र वाचन केलं आहे. अनघाला कधीही विनंती केली की ती नेहमी तयार असते, कधी नाही म्हणत नाही आणि अतिशय तत्परतेनं पाठवते. त्याबद्दल मी तिचा अतिशय आभारी आहे. आणि इंग्रजीमध्ये ब्रदर सतीश साळवे हे सुद्धा नेहमीच आम्हाला मदत करायला तयार असतात. त्यांनी शास्त्र वाचन इंग्रजीमध्ये केलं, त्याबद्दल त्यांचाही मी आभारी आहे. आपण जर शास्त्र वाचन करू इच्छिता तर कृपा करून आम्हाला कळवा आणि येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्या रविवारच्या भक्तीमध्ये शास्त्र वाचन करण्यासाठी आम्ही जरूर आपल्याला संधी देऊ. आपण आपल्या अभ्यासाकडे वळूया. कलस्सेकर पत्राचा अभ्यास आपण करत आहोत. 3ऱ्या अध्यायाच्या 6व्या वचनापर्यंत मागच्या वेळेस आपण अभ्यास केला. 5वं आणि 6वं वचन आपण पुन्हा वाचूया आणि मग 7व्या वचनापासून पुढे आज आपण अभ्यास करूया. पौल विश्वासणाऱ्यांना असं सांगतो, तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जार कर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ याला मूर्तिपूजा म्हणावे, हे जीवे मारा. अत्यंत कठोर शब्दामध्ये पौल अशी सूचना करतो की तुम्हाला या गोष्टींना जीव मारायचं आहे. त्यांच्यावर दया दाखवून चालणार नाही. तुमच्या जीवनामध्ये जर जार कर्म असेल, अमंगळपणा असेल, कामवासना असेल, कुवासना असेल, लोभ असेल, लोभ म्हणजे मूर्तिपूजा आहे. पवित्र शास्त्रामध्ये सर्वात भयंकर पाप जर कोणतं गणलं जात असेल तर ते म्हणजे मूर्तिपूजा. देवाच्या जागी कोणती गोष्ट जेव्हा आपण ठेवतो तो देवाचा अपमान आहे. आणि म्हणून खरं म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारची मूर्ती, फोटो याची पूजा करण्याची गरज नाही आहे. आणि म्हणून ख्रिस्तीय नात्यानं आपण कोणत्याही प्रकारे एखाद्या प्रतिमेची भक्ती करावी याची आवश्यकता नाही आहे किंवा ते चुकीचं आहे असं पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. आणि पौल म्हणतो की तुमच्या जीवनामध्ये ही जर पापं असतील तर ती पापं तुम्हाला मारायला हवीत.
अत्यंत कठोरपणे तुम्हाला त्याविषयी काहीतरी करावं लागेल. आणि पाऊल पुढे त्याचं कारण सांगतो की का तुम्ही हे करायला पाहिजे. 6 वचन, त्यामुळे देवाचा कोप होतो. या गोष्टी जर आमच्या जीवनामध्ये आहेत तर आम्ही देवाच्या क्रोधाला बळी पडतो. देवाच्या क्रोधाचा सामना आम्हाला करावा लागेल. देवाच्या क्रोधापासून वाचावं अशी जर आपली इच्छा असेल तर आपण आपल्या जीवनामधून या गोष्टी काढून टाकायला हव्यात, असा इशारा पाऊल आम्हाला या वचनांमध्ये देत आहे. आणि पाऊल हे पत्र कोणाला लिहित आहे? कलस्से येथील ख्रिस्ती मंडळीला, ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना. जे ख्रिस्ती नाहीत त्यांच्यासाठी तो हे लिहित नाही. हे जे वचन आहे ते प्रामुख्यानं ख्रिस्ती विश्वासणारे, ज्यांनी आपलं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पित केलं आहे, जे प्रभू येशू ख्रिस्ताचे अनुयायी झाले आहेत, शिष्य झाले आहेत, त्यांनी आपल्या जीवनामध्ये जार कर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ याला स्थान देऊ नये अशी आज्ञा पाऊल देवाच्या वतीनं विश्वासणाऱ्यांना देत आहे. आणि मग 7व्या वचनामध्ये आल्यानंतर तो असं म्हणतो, तुम्हीही पूर्वी त्या वासनात जगत होता तेव्हा त्यामध्ये तुम्ही चालत होता. कलस्से येथील मंडळीचे जे ख्रिस्ती विश्वासणारे आहेत त्यांना पाऊल याची जाणीव करून देतो, आठवण करून देतो की तुम्ही हे सर्व करत होता, तुम्ही त्यामध्ये चालत होता. आणि त्यांचं जीवन आता बदललेलं आहे. त्यांच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये निश्चितच ही साक्ष आहे की होय, पूर्वी आम्ही हे करत होतो, ते करण्याचं आम्ही थांबवलेलं आहे. पुष्कळदा आपण साक्ष ऐकतो नाही का? एखादी व्यक्ती पुढे येते आणि सांगते की मला दारूचं व्यसन होतं, मग मी प्रार्थना केली, माझं जीवन मी प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पित केलं आणि तेव्हापासून माझी दारू सुटली, दारूच्या व्यसनापासून मी मुक्त झालो. मिरजमध्ये युथ फॉर क्राईस्टमध्ये सेवा करत असताना पास्टर शांतकुमार यांच्याबरोबर न्यू लाईफ फेलोशिपमध्ये सुद्धा मी सेवा करत होतो. आणि त्या ठिकाणी अशा पार्श्वभूमीचे अनेक लोक होते. अशोक भोरे, दिलीप कांबळे, लमुएल मोहिते, असे अनेक लोक होते जे तरुण होते परंतु सैतानाच्या विळख्यामध्ये होते, व्यसनामध्ये होते. दारू, सिगरेट, पान, तंबाखू या सर्व व्यसनांमध्ये ते अडकलेले होते. परंतु त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता ऐकली, त्यांचं जीवन बदलून गेलं. आणि त्यांच्या जीवनाची साक्ष या वचनाप्रमाणे आहे की तुम्ही पूर्वी त्यामध्ये जगत होता, त्यामध्ये चालत होता, परंतु आता तुम्ही त्यामधून बाहेर आला. आणि अतिशय सुंदर, प्रभावी अशी साक्ष या सर्व लोकांच्या द्वारे आम्हाला दिसत होती, आम्ही पाहत होतो. आणि प्रभूने इतकं सुंदर प्रचंड कार्य त्यांच्या जीवनामध्ये केलं की ते केवळ आपल्या व्यसनामधून मुक्त झाले नाहीत, परंतु पुढे जाऊन ते प्रभूचे सेवक झाले. त्यांनी पालकीय सेवा केली. पास्टर दिलीप कांबळे यांनी इचलकरंजीमध्ये सेवा सुरू केली. पास्टर लमुएल मोहिते यांनी कराडमध्ये सेवा सुरू केली. पास्टर अशोक भोरे यांनी मिरजमध्ये सेवा सुरू केली. अतिशय सुंदर साक्षी मिरज या भागामध्ये आम्हाला पाहायला मिळाल्या. आणि जगामध्ये सर्व ठिकाणी हे घडत आहे. अनेक ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त अनेकांना स्पर्श करत आहे, त्यांची जीवनं बदलून टाकत आहे. प्रभू हा प्रश्न कदाचित आम्हाला विचारत आहे, तुम्हाला विचारत आहे, मला विचारत आहे, तुमच्या जीवनामध्ये काही बदल झाला आहे का? तुम्ही पूर्वी या वासनात जगत होता, चालत होता, परंतु आता तुम्ही ते थांबवलं आहे, अशी आपली साक्ष आहे का? आणि जर माझी साक्ष नसेल तर ती अत्यंत दुःखाची गोष्ट आहे. जर मी अद्यापही माझ्या जुन्या जीवनामध्ये आहे तर माझं परिवर्तन झालं आहे का, हा मोठा प्रश्न आहे. अर्थात सगळ्यांच्या जीवनामध्ये अशा प्रकारचं क्रांतिकारक बदल झाले आहेत हे कदाचित झालं नसेल, कारण आम्ही मोठ्या मोठ्या पापांमध्ये पडलो नव्हतो. पण प्रत्येकाच्या जीवनामध्ये पाप होतं आणि त्या पापातून प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला सोडवलं. त्यावेळेस आम्हाला जाणीव झाली की प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर माझ्या पापासाठी मरण पावला, आपलं रक्त त्याने माझ्यासाठी सांडलं, आपलं बलिदान त्याने माझ्यासाठी केलं. आम्ही पश्चाताप केला, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, त्यावेळेस आमच्या पापमय जीवनातून प्रभू येशू ख्रिस्ताने आमची सुटका केली. परंतु त्यामध्ये आता आम्ही जगत आहोत का, हा मोठा प्रश्न आहे. आज मंडळीमध्ये किती जणांच्या जीवनामध्ये अशा प्रकारची साक्ष आहे
की होय, पूर्वी आम्ही येशू ख्रिस्ताला ओळखण्या अगोदर आमच्या जीवनामध्ये अनेक वाईट गोष्टी आम्ही करत होतो, परंतु आता त्या करणं आम्ही थांबवलेलं आहे. आपल्या जीवनामध्ये अशी काही साक्ष आहे का? आपल्या जीवनाकडे पाहिल्यानंतर प्रभू आपल्याला कशाची आठवण करून देईल असं आपल्याला वाटतं? गेल्या आठवड्यामध्ये पुण्यातील एक पालक मित्र आहेत, त्यांच्या पत्नीचा मला फोन आला आणि त्यांच्या चर्चची एक मेंबर जी परदेशामध्ये असते आता, तिचं विवाह संबंधात एका तरुणाशी बोलणं चालू आहे. आणि या पालकीनबाईंनी मला हा प्रश्न विचारला की त्या मुलाची साक्ष काय आहे? त्या मुलाचं तारण झालं आहे का? त्याचं परिवर्तन झालं आहे का? त्याच्या जीवनामध्ये तो ख्रिस्ती मंडळीमध्ये विश्वासणाऱ्यांच्या सहभागितेमध्ये किती भाग घेतो याविषयी जाणून घेण्याची त्यांना इच्छा होते. पण सर्वसाधारणपणे ज्यावेळेस आपण विवाहासंबंधी पाहतो मुलांच्या अपेक्षा, मुलींच्या अपेक्षा, त्यावेळेस पुष्कळदा आपण पाहतो की नोकरी काय करतो, पगार किती मिळतो, स्वतःचं घर आहे का, गाडी आहे का, घरामध्ये कोण कोण आहेत, अशा अनेक गोष्टींची चौकशी केली जाते, माहिती काढली जाते. पण हा प्रश्न विचारला जातो का की त्या व्यक्तीला, त्या मुलाला, त्या मुलीला प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख आहे का? त्याचं जीवन बदललेलं आहे का? त्याच्या जीवनाची साक्ष काय आहे? हा प्रश्न विचारला जातो का? या पालकीनबाईंना या मुलीची खूप काळजी आहे, म्हणून त्यांनी विचारलं, या मुलीला आम्ही ओळखतो, ती प्रभूमध्ये अतिशय स्ट्रॉंग आहे आणि तिला असा जोडीदार हवा आहे की जो प्रभूवर प्रेम करतो, प्रभूच्या मार्गामध्ये चालतो. किती सुंदर आहे ना हे? आपल्या मुलामुलींसाठी जेव्हा आपण स्थळ पाहता तेव्हा या गोष्टींना महत्त्व देता, प्राधान्य देता, चौकशी करता, की आपण सगळ्या जगी गोष्टी पाहतो. नोकरी काय करतो, पगार किती मिळतो, त्याच्याकडे घर आहे का, गाडी आहे, या गोष्टींनाच आम्ही महत्त्व देतो का? हो, त्या महत्त्वाच्या आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, परंतु प्राधान्य कशाला आहे? आमचं आध्यात्मिक जीवन, प्रभूमध्ये आम्ही काय जगत आहोत, या गोष्टीसुद्धा आम्हाला सांगता येतात का? त्या गोष्टीविषयी आम्ही विचारपूस करतो का? दुसऱ्या एका मॅडमचा मला फोन आला, ज्या स्वतः PhD डॉक्टर आहेत आणि त्यांचे पतीसुद्धा सुप्रसिद्ध मेडिकल डॉक्टर आहेत. त्यांच्या चर्चमधील एका मुलासंबंधी त्या मला सांगत होत्या. तो अतिशय उच्च शिक्षित आहे, फार चांगला पगार मिळतो आणि तो धार्मिक आहे. एका मुलीबरोबर त्याचं बोलणं चालू होतं आणि त्यांनी एकमेकांची चौकशी केली. तेव्हा त्या मुलीनं विचारलं की तू दारू पितोस का, सिगरेट ओढतोस का? त्याने सांगितलं नाही. त्याला आश्चर्य वाटलं की त्या मुलीनं डायरेक्ट असं विचारावं. परंतु नंतर त्या मुलीने सांगितलं ती दारू पिते, ती सिगरेट पिते आणि म्हणून त्या गोष्टीला हा मान्य होईल का? आजकाल किती भयंकर चित्र नाही का? आजकाल कोणाचीच गॅरंटी देता येत नाही. मुलगा असो किंवा मुलगी असो, त्याचं चारित्र्य चांगलं असेल याची खात्री आज देता येत नाही. आणि म्हणून आईवडिलांना खूप काळजी असते. मला असे अनेक तरुण मुलं माहीत आहेत, ते अतिशय सरळ सुंदर जीवन जगतात, परंतु विवाहाच्या बाबतीमध्ये त्यांचे अनुभव फार वाईट आहेत आणि काही जणांचे डायव्होर्स झालेले आहेत. कारण या मुलींचं आधीच दुसऱ्या मुलांबरोबर अफेअर होतं. मला माहीत नाही या मुली का लग्न करतात, दुसऱ्याचं जीवन का उद्ध्वस्त करतात, पण आज ख्रिस्ती समाजामध्ये या गोष्टी घडत आहेत. आमची साक्ष काय आहे? आमच्या जीवनामध्ये आम्ही कशाला प्राधान्य देतो? ख्रिस्तामधील आमचं जीवन, या गोष्टी आमच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत का? आणि मग 8व्या वचनामध्ये पाऊल म्हणतो, परंतु आता क्रोध, संताप, दुष्टपण, निंदा व मुखाने शिवेगाळ करणे ही सर्व आपणापासून दूर करा. हा 2 गोष्टी पाऊल या ठिकाणी सांगतो. 5व्या वचनामध्ये तो 5 पापांचा उल्लेख करतो की जे पाप शरीराशी संबंधित आहेत. जार कर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना, लोभ, ही सर्व शरीराशी निगडीत आहेत. शरीरानं ही पापं केली जातात. परंतु 8व्या वचनाकडे जेव्हा पाऊल येतो तेव्हा तो ज्या गोष्टींचा उल्लेख करतो, क्रोध, संताप, दुष्टपण, निंदा, शिवीगाळ, ही डोक्याची आणि मुखाची आहेत, जिभेशी संबंधित आहेत, आमच्या बोलण्याशी संबंधित आहेत. या एक एक गोष्टीकडे आपण थोडा वेळ लक्ष देऊया. क्रोध, कदाचित या गोष्टी अगदी जवळच्या आहेत. पाक क्रोध आणि संताप या दोन्ही गोष्टींचा उल्लेख पाऊल या ठिकाणी करतो. कदाचित आम्ही राग आणि संताप असं सुद्धा म्हणू शकतो.
आता आमच्यापैकी असं कोणी आहे का की ज्याला कधी राग येत नाही? राग येणं हे एक अत्यंत स्वाभाविक नैसर्गिक अशी भावना आहे. अनेक गोष्टींवर आम्हाला राग येतो. वेळेवर जेवण मिळालं नाही म्हणून आम्हाला राग येतो. आम्ही ज्या बसने आम्हाला जायचं असतं ती बस किंवा ती ट्रेन जर वेळेवर आली नाही त्याचा आम्हाला राग येतो. आम्ही कोणाला तरी अपॉइंटमेंट देतो आणि ते वेळेवर येत नाही त्याचा आम्हाला राग येतो. ट्रॅफिकमध्ये तर आम्हाला नेहमीच राग येतो. असे अनेक प्रसंग आहेत की ज्यावेळेला आम्हाला राग येतो आणि अनेकदा या रागाचं आम्ही समर्थन करतो. आमचं अत्यंत आवडतं उदाहरण म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तानं मंदिर स्वच्छ केलं. त्यावेळेस त्याने हातामध्ये चाबूक घेतला आणि अतिशय आक्रमक रीतीनं त्या ठिकाणी जे लोक होते त्या लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताने हुसकवून दिलं, मंदिरातून बाहेर काढलं. आणि त्याची तुलना आम्ही करतो आणि आम्ही म्हणतो की आम्हाला पण राग येतो. काही वाईट घडत असेल तर त्याचा आम्हाला राग येतो. पहा, आम्ही अशी तुलना करणं योग्य आहे का? प्रभू येशू ख्रिस्ताचा मंदिराविषयीचा राग हा आपण समजू शकतो. आम्हाला अशा प्रकारे मंदिरासंबंधीचा कधी राग आला आहे का? होय, पुष्कळदा आम्हाला मंदिरामध्ये याचा राग येतो की मला महत्त्व मिळत नाही, माझा सन्मान होत नाही, माझ्या मनासारख्या गोष्टी होत नाहीत. परंतु आज मंदिरामध्ये अनेक चुकीच्या गोष्टी होतात. त्याचा आम्हाला का राग येत नाही? त्यासाठी आम्ही का पावलं उचलत नाही? आज आमच्या मंदिरामध्ये, चर्चमध्ये वचनाला धरून नाहीत अशा गोष्टी घडतात, त्याचा आम्हाला राग येतो का? ज्या लोकांचं जीवन आम्हाला माहीत आहेत की ज्यांच्या जीवनामध्ये देवाचं भय नाही, जे लोक भ्रष्टाचारी आहेत, भयंकर व्यसनांमध्ये आहेत, त्यांना मंडळीचं वडील म्हणून नेमलं जातं, त्याचा आम्हाला राग येत नाही का? परंतु आम्ही पुष्कळदा आपल्या रागाचं समर्थन करतो. ज्यावेळेस आमच्या मनासारखं होत नाही त्यावेळेस आम्हाला राग येतो आणि त्याचं समर्थन आम्ही करतो. आमची मुलं आमचं ऐकत नाहीत, आमचा पती आमचं ऐकत नाही, आमची पत्नी आमचं ऐकत नाही. अशा घरामध्ये, कुटुंबामध्ये अनेक गोष्टींवरून आम्हाला राग येतो. बायकोने केलेलं जेवण आवडलं नाही त्याचा राग आला, अशी उदाहरणं आपल्यासमोर आहेत. आणि अशा रागाचं समर्थन आम्ही करू शकत नाही. आणि हा जो अयोग्य प्रकारचा राग आहे तो आपल्या जीवनामधून काढून टाकावा. या ज्या पापांचा उल्लेख या ठिकाणी पाऊल करतो तो म्हणतो हे तुमच्यामधून काढून टाका, आपणातून काढून टाका. पुन्हा एकदा या ठिकाणी आम्हाला कठोर निर्णय घ्यावा लागेल. आता या सर्व गोष्टी अशा आहेत की त्याचं आम्ही सर्वसाधारणपणे समर्थन करतो. पण मला राग येतो, मी मान्य करतो, अमुक गोष्टीमुळे मला राग येतो. परंतु त्या रागावर मी नियंत्रण मिळवायला हवं याविषयी आम्ही का बोलत नाही? तो जो रागीट स्वभाव माझा आहे तो काढून टाकण्यासाठी मी जाणीवपूर्वक प्रयत्न करतो का? या उलट काही लोकांना गर्व असतो, मी तर फार गरम डोक्याचा आहे, मला हे सहन होत नाही. जर तुम्ही असं बोलता तर ती तुमची दुर्बलता आहे. राग येणं याच्यामध्ये अभिमान, गर्व बाळगण्याचं कोणतंही कारण नाही. ते तुमचं अशक्तपण आहे हे तुम्हाला कबूल करायला पाहिजे की मला राग येतो, त्याबद्दल मला क्षमा मागायची गरज आहे. आपण असं केलं आहे का आपल्या जीवनामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या मंडळीमध्ये, आपल्या कामाच्या ठिकाणी? वेगवेगळ्या वेळेस ज्यावेळेस आम्हाला राग येतो आणि जेव्हा आम्हाला समजतं की आपल्याकडून चुकलं आहे त्यावेळेस आपण त्याबद्दल पश्चाताप करतो का, क्षमा मागतो का? ती नम्रता आज आमच्यामध्ये आहे का? पाऊल म्हणतो की अशा प्रकारचा राग, क्रोध तुमच्या जीवनामधून तुम्ही काढून टाका. आणि त्यासाठी आम्हाला शिस्तीची गरज आहे, त्यासाठी आम्हाला प्रभूच्या साह्याची गरज आहे. पवित्र आत्मा आम्हाला या गोष्टीवर विजय देऊ शकतो. आमच्या स्वतःच्या प्रयत्नानं, स्वतःच्या शक्तीनं आम्ही करू शकणार नाही, पण आम्हाला देवाचं साह्य मागायला हवं. चार्ली कर्क त्यांचा एक संदेश मी ऐकत होतो, अतिशय सुंदर. अर्थात त्यांच्याविषयी पुष्कळ वाद आहेत, कॉन्ट्रोवर्सीज आहेत, परंतु त्यांनी फार सुंदर काही गोष्टी सांगितल्या. त्यांनी मंडळीतील लोकांना असं सांगितलं की एक गोष्ट तुम्ही कधीच करू नका, की अशी शपथ घेऊ नका की माझ्याकडून हे कधीच घडणार नाही. उदाहरणार्थ, जर तुम्हाला दारूचं व्यसन असेल तर असं कधीच बोलू नका इथून पुढे मी दारूला स्पर्शच करणार नाही, ते तुमच्याकडून होणार नाही. जर तुम्हाला अपशब्द बोलायची सवय असेल, जर वेगवेगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला राग येत असेल तर इथून पुढे मी अजिबात चिडणार नाही, अशा प्रकारे तुम्ही शपथ घेऊ नका, सांगूच नका, कारण स्वतःच्या शक्तीमध्ये ते करणं तुम्हाला शक्य नाही. होय, पवित्र आत्म्याचं सहाय्य मागा. पवित्र आत्म्याच्या सहाय्यानं
मी यावर विजयी होईन असा निर्णय करा. मी हे कधीच करणार नाही असं जर तुम्ही म्हटला तर सैतान त्याच वेळेला तुमच्यावर हल्ला करेल आणि नेमकी तीच गोष्ट करण्यास तो तुम्हाला भाग पाडेल. आणि म्हणून वृथा अभिमान बाळगू नका की नाही मी सहज याच्यावर विजय होऊ शकेन, मी सहज हे काढून टाकू शकेन. नाही, त्यासाठी आम्हाला देवाचं सहाय्य हवं आहे. आणि पवित्र आत्मा आमचा मदतगार आहे, तो आम्हाला मदत करतो. मनानं आम्ही जी पापं करतो, आमच्या मुखानं आम्ही जी पापं करतो, त्यावर विजय होण्यासाठी देवाचा पवित्र आत्मा आम्हाला मदत करतो. आज आपल्या जीवनामध्ये क्रोधाची समस्या आहे का? आज आपण प्रभूकडे जाऊ, प्रभूला मागू आपण की प्रभू मला तू धैर्य दे, शक्ती दे. रागामुळं अनेकांनी स्वतःचं आणि इतरांचं जीवन उद्ध्वस्त केलं आहे. रागाच्या भरामध्ये आम्ही असे काही शब्द उच्चारतो की त्याचे परिणाम आम्हाला आयुष्यभर भोगावे लागतात. बायबलमध्ये सांगितलं आहे की मनुष्याला आपल्या तोंडाळपणाची फळं आयुष्यभर भोगावे लागतात. आणि आमच्यापैकी अनेकांच्या जीवनामध्ये घडलं नाही का? रागाच्या भरात आम्ही कोणाला तरी दुखावलेलं असतं आणि आमचे संबंध कायमचे बिघडतात. आम्ही कधी आपल्या रागाचं समर्थन करू नये. आमच्या रागामुळं आम्ही आमचे नातेसंबंध तोडतो, आम्ही एकमेकांपासून दूर होतो, मित्र दूर जातात, घरातील सदस्य एकमेकांपासून कायमचे दूर जातात. अशी अनेक उदाहरणं आज आमच्यासमोर आहेत. आणि म्हणून आम्हाला रागावर नियंत्रण करायला शिकायला हवं. देवाचं वचन आम्हाला हे सांगतं, रागावा पण तू पाप करू नका. होय, रागवण्याची आम्हाला मुभा आहे, पण त्या रागाच्या भरात आमच्याकडून पाप घडू नये याची काळजी आपण घ्यायला हवी. ते आपण करत आहोत का? दुसरा शब्द या ठिकाणी पाऊल जो वापरत आहे, संताप. संताप म्हणजे कदाचित पराकोटीचा राग, क्रोध. इंग्रजीमध्ये रेज हा शब्द वापरलेला आहे. कदाचित हा शब्द आपण अनेकदा ऐकला असेल, रोड रेज. रस्त्यावर लोकांचा जो संतापाचा अतिरेक होतो. कालच मी एक बातमी वाचली. पुण्यामध्ये सारसबागेमध्ये दिवाळी पहाट हा कार्यक्रम चालू होता आणि त्या ठिकाणी एका मुलाचा धक्का दुसऱ्या मुलाला लागला. त्याच्यावरून 2 गटामध्ये प्रचंड मारामारी सुरू झाली. पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि त्या ठिकाणी परिस्थिती शांत केली. परंतु क्षुल्लक कारणामुळे सुद्धा आज लोक एकमेकांवर प्रचंड संतापतात. रस्त्यावर ट्रॅफिकमध्ये आम्हाला अनेकदा पाहायला मिळतं की लहान सहान कारणामुळं माझ्या गाडीला कट का केला असं विचारल्यावरून तरुणांमध्ये आपापसामध्ये वाद होतो, भांडणं होतात. काही वेळेस दुसऱ्याची हत्या करण्यापर्यंत त्याची मजल जाते. लहानसं क्षुल्लक कारण असतं, पण त्यामधून पुष्कळदा भयंकर गोष्टी घडतात. कालच मी टी व्हीवर ही बातमी पाहिली की 3 मित्र होते. 2 मित्रांचं एका मित्राबरोबर वाद झाला लहानशा क्षुल्लक कारणामुळं आणि शेवटी या 2 मित्रांनी त्या दुसऱ्या मित्राला चाकूनं भोसकून त्याची हत्या केली. किती भयंकर आहे ना? त्या संतापाचा उद्रेक आम्हाला जागोजागी पाहायला मिळतो. जर आज जगाचं चित्र आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी आज निदर्शनं होत आहेत. सत्ताधाऱ्यांविरुद्ध निदर्शनं होत आहेत. विशिष्ट राजकीय लोकांच्या विरुद्ध निदर्शनं होत आहेत. आणि पुष्कळदा ही निदर्शनं विध्वंसक होतात. इमारतींना आगी लावल्या जातात, वाहनांना आगी लावल्या जातात. भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये हे चित्र आपल्याला नेहमी दिसतं की बसेसना आगी लावल्या जातात. हा बसेस कोणाच्या मालकीच्या आहेत? आमच्याच मालकीच्या आहेत, जनतेच्या मालकीच्या आहेत. आणि त्यांनाच आगी लावल्या जातात. म्हणजे आपण स्वतःचं नुकसान करतो. आणि संताप ही अशी गोष्ट आहे, त्याच्यामुळं नुकसान, ज्याला संताप येतो पुष्कळदा त्याचं जास्त होतं. संतापामुळं आमचा BP वाढतो. संतापामुळं काही लोकांना हार्ट अटॅकसुद्धा येतो. हा संताप ही किती भयंकर गोष्ट नाही का? आणि त्यावर आम्ही नियंत्रण मिळवणं किती महत्त्वाचं आहे. मंडळीमध्ये आम्हाला हे चित्र दिसतं का की संतापाचा उद्रेक झाल्यामुळं लोकांमध्ये काही वेगळ्या गोष्टी घडतात? होय, कधीकधी मंडळीचे वडील आपापसात भांडतात. इतका संताप होतो की एकमेकांना ते अपशब्द वापरतात, एकमेकांवर धावून जातात. अशा प्रकारचं चित्र काही मंडळांमध्ये आज आम्हाला दिसतं. आणि त्यावरून आपल्याला हे दिसतं की ही मंडळी सैतानाच्या हातामध्ये आहेत. ख्रिस्ताच्या हातामध्ये राहणारे लोक अशा प्रकारे वागणार नाहीत.
जे स्वतःच्या संतापावर नियंत्रण करू शकत नाहीत, ताबा मिळवू शकत नाहीत, ते सैतानाच्या हातातील साधन होतात. संताप ही आज तुमची समस्या आहे का? आपण प्रभूला मागूया की प्रभू आम्हाला त्याची कृपा पुरवेल आणि या संतापावर देव आम्हाला विजय देईल. पुढचा जो शब्द पाऊल या ठिकाणी वापरतो, दुष्टपण, दुष्टपणा. ख्रिस्ती लोक दुष्ट असतात का हो? हो, असतात ना. हा दुष्टपणा वेगवेगळ्या प्रकारे प्रगट होतो. इंग्रजीमध्ये मॅलिस हा शब्द वापरलेला आहे. त्याचा अर्थ हा दुष्टपणा म्हणजे द्वेषानं भरलेली वृत्ती आहे. पुष्कळदा आम्ही फार चांगला देखावा करतो. एखादी व्यक्ती आम्हाला आवडत नाही, पण त्यांच्याशी बोलताना आम्ही किती हसून बोलतो. दुसऱ्यांचा असा समज होईल की हे एकमेकांवर किती प्रेम करतात, एकमेकांचा किती आदर करतात, पण तो अंतकरणामध्ये द्वेष आहे, द्वेषपणा, दुष्टपणा भरलेला आहे. आणि हा दुष्टपणा कोणापासून येतो माहिती आहे? सैतानापासून. कारण सैतान हा सर्वात मोठा दुष्ट आहे. अनेक ठिकाणी पवित्रशास्त्रामध्ये सैतानाला तो दुष्ट अशा प्रकारे म्हटलेलं आहे. म्हणजे सैतान हा दुष्ट आहे. आणि जर तुम्ही आणि मी दुष्टपणा करतो तर आम्ही सैतानाच्या हातातील बाहुले झालेलो आहोत. सैतान आज आमचा उपयोग करून घेत आहे आणि अनेकांना तो इजा पोहोचवत आहे. आमच्या मंडळीमध्ये, आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या शेजाऱ्या पाजारांमध्ये, आमच्या नातेवाईकांमध्ये आमच्या दुष्टपणामुळं सैतान भयंकर अशा प्रकारचा विध्वंस करत आहे. आणि म्हणून पाऊल असं म्हणतो की हा दुष्टपणा काढून टाका, आपणामधून दुष्टपणा काढून टाका. आज आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये, आमच्या कौटुंबिक जीवनामध्ये, आमच्या मंडळीच्या जीवनामध्ये, आमच्या सामाजिक जीवनामध्ये आम्हाला हा दुष्टपणा काढून टाकण्याची गरज आहे. हा भारताचं सध्याचं चित्र काय आहे? लोकांच्या अंतकरणामध्ये प्रचंड द्वेष. काही पक्ष, काही लोक हे काम करत आहेत की लोकांनी एकमेकांचा द्वेष करावा, वेगवेगळ्या धर्माच्या लोकांनी एकमेकांचा द्वेष करावा, एकमेकांचा तिरस्कार करावा, एकमेकांवर हल्ले करावेत. यासाठी उघडपणे लोकांना आव्हान केलं जातं आहे. काही दिवसांपूर्वी आपण ही बातमी ऐकली, याविषयी आपण बोललो आहोत. महाराष्ट्राच्या विधानसभेचे एक आमदार, त्यांनी जाहीरपणे काय विधान केलं? तुमच्या गावामध्ये जर एखादा फादर आला, मिशनरी आला, तर त्याला मारून टाका. किती विध्वंसक विचार आहेत नाही का? किती द्वेषानं भरलेले विचार आहेत. आणि आज ही जी प्रवृत्ती आहे ती आपल्या देशामध्ये वाढत आहे. विशेषतः गेल्या 10-12 वर्षामध्ये आपण पाहत आहोत की ही जी प्रवृत्ती आहे दुसऱ्याचा द्वेष करण्याची, ती वाढत आहे. दुसऱ्या धर्माच्या लोकांचा द्वेष करावा, त्यांच्याविषयी अतिशय दुष्ट प्रकारे बोलावं, या गोष्टींना आज उघडपणे उत्तेजन दिलं जात आहे. आणि अतिशय भयंकर अशी ही गोष्ट आहे. आणि केवळ भारतामध्येच घडत नाही, संपूर्ण जगामध्ये आज अशा प्रकारे हे द्वेषपूर्ण वातावरण वाढत आहे. आज अनेक देशांमध्ये जे स्थलांतरित आहेत त्यांच्या विरुद्ध वातावरण तयार केलं जात आहे. या स्थलांतरित लोकांमुळं आमच्या नोकऱ्या जातात, आमचं नुकसान होतं, अशा प्रकारची भावना पसरवली जाते. आणि स्थलांतरित लोकांवर, विशेषतः तरुणांवर हल्ले केले जात आहेत. याची उदाहरणं आपल्याला माहीत आहेत. द्वेष पसरवण्याचं काम आज अनेक जण करत आहेत. ख्रिस्तीय नात्यानं तुमच्यासमोर आणि माझ्यासमोर हे आव्हान आहे की आम्ही दुसऱ्यांचा द्वेष करू नये. आणि ही जी द्वेषाची, दुष्टपणाची भावना आहे ती आपल्या जीवनातून समूळ नष्ट करावी, ही देवाची इच्छा आहे. प्रभू येशू ख्रिस्तानं कधी आपल्या जीवनामध्ये द्वेष, दुष्टपणा दाखवला का? वधस्तंभावर अत्यंतिक दुःख सहन करताना, अत्यंतिक वेदना सहन करताना, जे आपल्याला वेदना देत आहेत त्यांच्याकडे पाहून तो काय म्हणाला? हे बापा, यांना क्षमा कर, कारण हे काय करतात हे त्यांना समजत नाही. आमच्यामध्ये ती वृत्ती यावी ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून आमच्यामध्ये जो दुष्टपणा आहे तो आम्हाला काढून टाकायला हवा. आणि त्यासाठी पुन्हा एकदा आम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचीच गरज आहे, त्याच्या सहाय्याची गरज आहे. आम्ही स्वतःच्या शक्तीने ते नाही करू शकणार. आज आमच्या मंडळीमध्ये, आमच्या कुटुंबामध्ये, आम्ही ज्या ठिकाणी काम करतो, ज्या ठिकाणी आम्ही राहतो, त्या ठिकाणी दुष्टपणाची जर भावना असेल तर त्या ठिकाणी त्याचा सामना आम्हाला
ख्रिस्ताच्या प्रीतीने करायचं आहे. हे कठीण आहे, परंतु त्यासाठीच ख्रिस्तानं आम्हाला बोलवलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्तानं आम्हाला काय सांगितलं? शत्रूवरही प्रेम करा. होय, कदाचित स्वाभाविकपणे नैसर्गिकरित्या हे करणं फार कठीण आहे, परंतु आम्हाला जे पाचारण देवानं केलेलं आहे ते यासाठी केलेलं आहे की आम्ही द्वेष करू नये, दुष्टपणा करू नये, तर आम्ही एकमेकांवर प्रीती करावी. चौथा शब्द या ठिकाणी पाऊल वापरतो, निंदा. आज जगामध्ये कदाचित आम्ही असे मोजके लोक असू की आमची खूप निंदा केली जाते. ख्रिस्ती लोकांची नेहमीच निंदा केली जाते. ख्रिस्ती समाजाच्या वतीनं ज्या सर्व संस्था चालवल्या जातात, शैक्षणिक संस्था असतील, दवाखाने असतील, इतर अनेक समाज उपयोगी कामं ख्रिस्ती लोक करत आहेत, मंडळ करत आहेत, परंतु तरीसुद्धा ख्रिस्ती लोकांची निंदा केली जाते. काय आरोप केला जातो? की हे धर्मांतर करतात. राजदीप सरदेसाई यांनी फार सुंदर उत्तर या लोकांना दिलेलं आहे. ते असं म्हणतात, मी कॅथलिक शाळेमध्ये शिकलो. त्यांनी त्या शाळेचं नाव पण घेतलं मुंबईच्या, मला आठवत नाही, पण ते का कॅथलिक शाळेमध्ये मी शिकलो. जेसुईट फादर होते, परंतु मला कधी कोणी असं म्हटलं नाही की तू ख्रिस्ती हो. हजारो आणि लाखो विद्यार्थी कॅथलिक शाळेमधून शिकलेले आहेत, बाहेर पडलेले आहेत, त्यांना कधी कोणी ख्रिस्ती केलं नाही. मग असा आरोप का केला जातो? परंतु ख्रिस्ती समाज हा नेहमीच एक सॉफ्ट टार्गेट आहे. नेहमीच त्यांच्या विरुद्ध बोललं जातं, त्यांची निंदा केली जाते. प्रभू येशू ख्रिस्तानं डोंगरावरील प्रवचनामध्ये ख्रिस्ती लोकांचं जीवन कसं असेल याविषयी सांगताना असे उद्गार काढले, मत्तय 5:11, माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य. आम्ही काय प्रतिसाद द्यावा जेव्हा लोक निंदा करतात? आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचं प्रतिफळ मोठं आहे. कारण तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला. ख्रिस्ती मंडळीचा हा इतिहासच आहे. ख्रिस्ती मंडळीची नेहमीच निंदा करण्यात आली. जर त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला सोडलं नाही तर आम्ही कोण आहोत? आमची निश्चितच निंदा होईल. अर्थात आमची निंदा आमच्या चुकांमुळे होत असेल तर ते अतिशय चुकीचं आहे. आम्ही त्याला जबाबदार आहोत. परंतु जर आम्ही प्रभूची सेवा करतो, विश्वासूपणे, प्रामाणिकपणे, सत्यानं जर आम्ही देवाचं काम करतो, तर आमची निंदा जरी झाली तर आम्ही आनंदाने उल्हास करावा असं देव आम्हाला सांगतो. मग आपल्यापैकी अनेकांचा अनुभव असेल की आपण एखादी चांगली गोष्ट चांगल्या इच्छेनं, चांगल्या मनानं करतो, तरीसुद्धा लोक निंदा करतात. कारण त्यामध्ये त्यांना काहीतरी दुष्टपणा, दुष्ट हेतू दिसतो. आपलं मन स्वच्छ असतं, आपण स्वच्छ मनाने एखादी चांगली गोष्ट करतो, परंतु तरीसुद्धा काही जण आमची निंदा करतात. कारण निंदा करणं कदाचित हा काही जणांचा स्वभावच आहे. जगामध्ये काही लोक असे आहेत की दुसऱ्याची निंदा केल्याशिवाय त्यांचा दिवसच जात नाही. आणि असे लोक कदाचित आपल्या घरामध्ये असतील, आपल्या समाजामध्ये असतील, आपल्या मंडळीमध्ये असतील, आपल्या कामाच्या ठिकाणी असतील. असे लोक सर्वत्र आहेत की जे नेहमी निंदा करतात. परंतु तुम्हाला आणि मला प्रभू काय सांगतो? तुम्ही निंदा करू नका. निंदा जर तुमच्या जीवनामध्ये असेल, तुम्ही जर निंदा दुसऱ्यांची करत असाल, तर आपल्या जीवनातून ती काढून टाका. आणि आज प्रभू कदाचित आम्हाला त्याची जाणीव करून देत आहे. मी निंदा करतो का? दुसऱ्याची चूक नसताना सुद्धा, तो योग्य असताना सुद्धा मी त्याची निंदा करतो का? होय, अयोग्य गोष्टीची आम्हाला निंदा करायलाच हवी. जर एखादी व्यक्ती मंडळीमध्ये अपवित्र गोष्टी करत असतील तर त्याची आम्हाला निंदा करायलाच हवी. आज मंडळीमध्ये काही जण राजकारण करतात, त्याची आम्हाला निंदा करायलाच हवी. ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्याची निंदा आम्हाला करावीच लागेल. परंतु केवळ द्वेषामुळं, केवळ असूया आणि हेवा याच्यामुळं आम्ही इतरांची निंदा करू नये अशी देवाची इच्छा आहे. आणि मग शेवटी पाऊल असं म्हणतो, मुखानं शिवीगाळ करणे ही सर्व आपणापासून दूर करा. तुम्ही म्हणाल, पाळक साहेब मी कधी शिवीगाळ करत नाही. शिवीगाळ म्हणजे प्रत्यक्ष शिवीच द्यायला पाहिजे असं नाही, परंतु आमच्या मुखामधून कोणताही जर अपशब्द निघाला तर ते शिवी देण्यासारखं आहे. मग प्रभू येशू ख्रिस्त काय म्हटला? जर तू आपल्या भावाला मूर्ख म्हटलास तर तू न्यायदंडास पात्र आहे.
हा देवाचे नियम किती कडक आहेत नाही का? आजकाल ज्या समाजामध्ये आपण राहतो त्या समाजामध्ये शिवीगाळ करणं कदाचित हे एक अतिशय नॉर्मल झालेलं आहे. रस्त्यामध्ये जर दोघांची भांडणं झाली तर ते लगेच शिवीगाळ करायला सुरुवात करतात. आपल्या जीवनामध्ये असे अनेक प्रसंग आपण अनुभवले असतील. काही कारण नसताना लोक शिव्या द्यायला सुरुवात करतात आणि त्याच्यामधून भांडणं होतात, त्यामधून पुष्कळदा हिंसा होते. पण जे शिवीगाळ करणारे आहेत ते कदाचित ह्याचं समर्थन करतात की नाही, मला खूप राग आला म्हणून माझ्या तोंडातून अपशब्द बाहेर पडले. त्याचा अर्थ तुमचं स्वतःवर नियंत्रण नाही आहे. मग याकोबाच्या पत्रामध्ये याकोब काय म्हणतो 3ऱ्या अध्यायामध्ये जिभेविषयी बोलताना तो काय म्हणतो, एकाच तोंडातून स्तुती व शाप निघतात. माझ्या बंधूंनो, या गोष्टी अशा प्रकारे होता कामा नयेत. झऱ्याच्या एकाच छिद्रातून गोड पाणी व कडू पाणी निघते काय? माझ्या बंधूंनो, अंजिराला जैतुनाची फळे किंवा द्राक्षवेलाला अंजीर येतील काय? तसेच खाऱ्या पाण्यातून गोड पाणी निघणार नाही. त्या अगोदर जिभेविषयी बोलताना याकोब असं सांगतो 5व्या वचनामध्ये, जीभ ही लहानसा अवयव असून मोठ्या गोष्टींची फुशारकी मारते. पहा, लहानशी आग केवढ्या मोठ्या रानाला पेटवते. जीभ ही आग आहे, ती अनितीचं भुवन आहे. आपल्या अवयवात सर्व शरीर अमंगळ करणारा अवयव जीभ आहे. ती सृष्टीचे चक्र पेटवणारी, नरकाने पेटवलेली अशी आहे. किती भयंकर चित्र आहे पहा. पुढे 8व्या वचनामध्ये, मनुष्यापैकी कोणीही जिभेला वश करावयास समर्थ नाही. ती शांतीरहित असून दुष्ट आहे व प्राणघातक विषानं भरलेली आहे. हा जिभेविषयी किती भयंकर वर्णन याकोब करतो नाही का? म्हणजे ते खरं आहे. आम्ही जिभेविषयी नेहमी चांगल्या गोष्टी ऐकतो. आम्ही आपल्या जिभेचा उपयोग गाळण्यासाठी करू शकतो, इतरांना उत्तेजन देण्यासाठी करू शकतो, इतरांचं सांत्वन करण्यासाठी करू शकतो. ही तरी चांगले उपयोग आहेत. परंतु फार मोठा धोका जिभेच्या बाबतीमध्ये आहे की जीभ म्हणजे आग आहे. मिरजमध्ये एका पाळक साहेबांच्या घरामध्ये असा बोर्ड होता, अ 3 inches टंग कॅन किल अ मॅन 6 feet टॉल. 3 इंचाची जीभ 6 फूट माणसाला मारू शकते. आणि हे खरं आहे नाही का? आमच्या जिभेमुळं किती विध्वंस घडतो याचा अनुभव कदाचित आम्ही घेतलेला आहे. शिवीगाळ करणं म्हणजे प्रत्यक्ष शिवीच द्यायला पाहिजे असं नाही, परंतु आपल्या मुखातून कोणताही अयोग्य शब्द जेव्हा बाहेर पडतो, जो दुसऱ्यांना दुखावतो, दुसऱ्यांचा अवमान करतो, त्या सर्व शब्दांबद्दल आम्ही जबाबदार आहोत. आणि म्हणून ख्रिस्ती या नात्यानं, विश्वासणाऱ्या या नात्यानं आम्हाला आमच्या शब्दांची काळजी घेण्याची गरज आहे. कोणीतरी असं म्हटलं आहे नाही का, शब्द म्हणजे बाण आहे, एकदा तो सुटला की तो परत घेता येत नाही. पुष्कळदा आम्ही असे काही शब्द वापरतो की ज्या शब्दामुळं दुसऱ्याला वेदना होऊ शकतात. आणि म्हणून ख्रिस्ती या नात्यानं आम्ही शब्द किती काळजीपूर्वक वापरायला हवेत नाही का? मला हे कबूल करायला पाहिजे की मी पुष्कळदा असे शब्द वापरलेले आहेत की ज्यामुळं इतरांना खूप त्रास झाला, वेदना झाल्या, दुःख झालं, आणि त्याबद्दल मला खूप वाईट वाटलं. मी पश्चाताप केला. आम्हा सर्वांच्या जीवनामध्ये कदाचित कधी ना कधी असं घडलेलं आहे आणि म्हणून आज आम्हाला पश्चाताप करायची गरज आहे. नवीन जीवन जगत असताना ख्रिस्ती मंडळीनं कसं जगावं याविषयी सांगताना पाऊल 5 गोष्टींची आठवण कलस्से येथील विश्वासणाऱ्यांना करून देत आहे. आणि तो त्यांना हे सांगत आहे की तुमच्या जीवनामध्ये क्रोध, संताप, दुष्टपण, निंदा, शिवीगाळी ही तुमच्या मुखातून बाहेर जायला पाहिजे. आपणामधून ती काढून टाका. आणि आज तुम्हाला आणि मला, आपल्या सर्वांसाठी प्रभूचं हे सांगणं आहे, माझ्या जीवनामध्ये जर या गोष्टी असतील तर मी प्रभूला खूप दुःख देत आहे. प्रभूचं आज्ञापालन मी करत नाही आहे. मी किती धार्मिक दिसत असलो, मी किती धार्मिक वागत असलो, परंतु आज ही पापं जर जी आपण आपल्या मनानं आणि मुखानं, जिभेनं करतो, त्याबद्दल आम्हाला आज पश्चाताप करण्याची गरज आहे. आपण प्रभूकडे जाऊया, क्षमा मागूया आणि या सर्व गोष्टी आपल्या जीवनातून दूर करण्यासाठी आपण प्रभूचं सहाय्य मागूया. देवबाप आम्हा सर्वांना आशीर्वाद करो. आमेन. प्रार्थना करूया.
सर्व समर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा दिवस तू आम्हाला दिलास तुझ्या सानिध्यामध्ये तुझी स्तुती आराधना करण्यासाठी. प्रभू, तू आम्हाला सहाय्य केलंस. तुझ्या वचनाद्वारे तू आमची भेट घेतलीस, आम्हाला आशीर्वाद दिलास. प्रभू, आमच्या जीवनामध्ये ज्या उणीवा आहे, अशक्तपण आहे, जी पाप आहेत, त्याची आठवण तू आम्हाला करून दिलीस. याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. आम्ही प्रार्थना करतो प्रभू की तुझ्या सहाय्यानं या सर्व पापांवर आम्ही विजयी व्हावं. ही सर्व पापं आमच्या जीवनामधून आम्ही काढून टाकावीत. तुला आवडेल अशा प्रकारचं आमचं जीवन असावं. यासाठी प्रभू आम्ही स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. आम्हा प्रत्येकाचा ताबा घे. आमच्या बुद्धीला, मुखाला, हाताला, आमच्या संपूर्ण शरीराला तू स्पर्श कर. तुझ्या शांतीनं, तुझ्या कृपेनं आमचं जीवन भरून टाक आणि आमच्या जीवनामधून तुझी शांती, तुझा आनंद इतरांना मिळावा अशी कृपा तू आमच्यावर कर. प्रभू, आज आमच्यामध्ये कोणी निराश आहेत, दुःखी आहेत, संकटात आहेत, आजारी आहेत, त्या सर्वांना आम्ही तुझ्या दयासनासमोर उंच करतो. आज तू त्यांची भेट घे, त्यांना स्पर्श कर, आरोग्य दे. तुझी कृपा, तुझी शांती, तुझा आनंद त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनुभवास येऊ दे. आज आम्ही विशेष रीतीनं युक्रेन, इस्रायल, पॅलेस्टाईन, लेह, लडाख, नायजेरिया आणि इतर सर्व ठिकाणी ज्या ठिकाणी विध्वंस होत आहे, निरपराध लोकांची हत्या होत आहे, आम्ही प्रार्थना करतो, विनंती करतो प्रभू, हे युद्ध थांबू दे, ही हत्या थांबू दे. तुझी शांती, तुझा आनंद त्या सर्व ठिकाणी लोकांना अनुभवास येऊ दे. त्यांची प्रत्येक गरज तू पूर्ण कर. त्या येणाऱ्या आठवड्यामध्ये तू आम्हा सर्वांचा सांभाळ कर, आम्हाला निरोगी ठेव. तुझ्या भक्तीसाठी, तुझ्या स्तुतीसाठी तू आम्हाला पुन्हा एकदा एकत्र आण. ज्या प्रियजनांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत, प्रभू, त्या प्रत्येकांच्या जीवनाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. आजपर्यंत त्यांना सांभाळलंस, त्यांची काळजी घेतलीस, त्यांना आशीर्वाद दिलास. आम्ही तुझी स्तुती करतो. आम्ही प्रार्थना करतो प्रभू, येणारं त्यांचं जीवन अधिक आशीर्वादित कर. त्यांची प्रत्येक गरज पूर्ण कर. त्यांना उत्तम आरोग्य दे. त्यांच्या जीवनामधून ख्रिस्त इतरांना मिळावा. त्यांचं जीवन इतरांसाठी आशीर्वाद व्हावा असा अनुग्रह तू कर. मान, महिमा, गौरव आम्ही तुला देतो आणि प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही करतो म्हणतोय, आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता देवी बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद आणि आरोग्य आम्हा सर्वांसह, आमच्या कुटुंबाबरोबर, देवाच्या सर्व लोकांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. शालोम. काय प्रियजन हो, कशी वाटली उपासना? आवडली? प्रभू आपल्याशी बोलला? मग तुम्हाला माहीत आहे, हा आशीर्वाद आपल्यापर्यंत ठेवायचा नाही आहे. आपल्या मित्रमंडळी, नातेवाईकांना हा आशीर्वाद देण्यासाठी या उपासनेची लिंक त्यांना पाठवा. तुमच्यापैकी बरेच जण हे करतात आणि अनेकांचे अभिप्राय देखील आम्हाला मिळतात. तुमचे मनपूर्वक आभार. आता भेटूया पुढील रविवारी. आणि हो, पाळकसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे पुढील रविवार विशेष आहे, रिफॉर्मेशनचा रविवार. याविषयीचा विशेष संदेश आपण ऐकणार आहोत. तेव्हा भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.